धाराशिवमध्ये आयर्न प्लस आणि फॉलिक ॲसिड मिश्रित 100 mg APF गोळी बॅन करण्यात आली आहे। याचा वापर केला जाऊ नये असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून दिले गेले आहेत। काही दिवसांपूर्वी रक्तवाढीसाठी केसर जवळ गावातील महात्मा गांधी शाळेत विद्यार्थ्यांना याच गोळ्या दिल्या गेलेल्या होत्या। गोळ्या घेतल्यावरती काही वेळातच जवळपास 33 विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला। त्यानंतर मुलांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं। विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। दरम्यान या घटनेची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने गोळ्यांचा वापर बंद करण्याचे आदेश दिले। आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांच्या या बॅचची FDA कडून आता तपासणी केली जाईल। त्यामुळे अहवालातनं समोर काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जिल्हा परिषद मार्फत जेवढं मेडिसिन आम्ही परचेस करतो सगळे ऑलरेडी आम्ही एकदा पूर्ण तपासणी करवतोय एजन्सी मार्फत आणि NABL टेस्टेड लॅबोरेटरी करून ते सगळे तपासणी केल्या जात आहेत। पण तरी सदर घटना घडली असल्यामुळे पुन्हा एकदा FDN मार्फत त्याची तपासणी होईल आणि तिथपर्यंत जे बॅच नंबरचे मेडिसिन होते पूर्ण जिल्ह्यामध्ये ते सगळे बॅच आम्ही रिकॉल केले आणि ते सगळे बॅचला पुन्हा जिल्हा परिषदला घेतले आणि ते बॅचचे वापर बंद केलेला आहे जिथपर्यंत त्याची हे झालं नाही, खात्री होत नाही। आणि याच बातमीशी संबंधित पुढची बातमी आहे। राज्यातले सर्वात मोठ्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश FDAने केलाय। अन्न आणि औषध प्रशासन गेल्या 2 महिन्यांपासून या रॅकेटच्या मागावर होतं। अखेरीस हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश मिळालंय। तपास अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आपण रोज खात असलेल्या गोळ्यांबद्दल कोणते धक्कादायक खुलासे करतोय याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। राज्यातील सर्वात मोठ्या बनावट औषध रॅकेटचा पर्दाफाश। अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। 11 जिल्हे आणि 54 राज्यातला बनावट औषधांचा खेळ। फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक खुलासा। तुम्ही सरसकटपणे सेवन करणाऱ्या अँटीबायोटिक्सच्या गोळ्यांबद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय। अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यातल्या सर्वात मोठ्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या बनावट औषधांची निर्मिती मक्याची पावडर, टॅल्कम पावडर आणि स्टार्च वापरून केली जात होती। FDAच्या रिपोर्टनुसार अझिमसिम 500, रिक्लॅब 625, अमॅक्सिलिन 250, नॅक्लॉस आणि बिफोसिवी सारख्या अँटीबायोटिक्सचा यामध्ये समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे या वेगवेगळ्या नावांच्या गोळ्या एकच असून फक्त नाव बदलून पेशंटच्या माथी मारल्या जात होत्या। शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये इजिथ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे। या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये FIR दाखल केलेला आहे। याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, कारण याच प्रकरणी विविध ठिकाणी FIR दाखल झालेले आहेत आणि त्या दृष्टीने अंबाजोगाई येथे सुद्धा आपण FIR दाखल केलेला आहे। उत्तराखंड, हैदराबाद, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह राज्यातल्या 11 जिल्ह्यात या रॅकेटनं आपली पाळंमुळं पसरवली। बीडमधल्या अंबेजोगाईतल्या कारवाईत या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळालं। हरिद्वारचा अमित कुमार धीमान हा या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार होता। उत्तर प्रदेशातील रमण तनेजा आणि हिमांशु उर्फ रॉबिन तनेजा या दोघा भावांना धीमानकडनं गोळ्यांचा पुरवठा केला जायचा। तर ठाण्याच्या काबीज जेनेरिक हाऊसच्या विजय चौधरी आणि मिहिर त्रिवेदीच्या माध्यमातून राज्यभरात या गोळ्यांचा पुरवठा केला जायचा। हे रॅकेट लोकांच्या जीवाशी खेळ करत असल्याची प्रतिक्रिया ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन कडनं देण्यात आली आहे। जे काही डिस्काउंट मिळतो त्याच्या लोभाने अशा प्रकारे हे विक्रेते ही औषधं महाराष्ट्रात आणतात। मी अनेक वेळा त्यांना सांगितलं की सोन्याचा भाव 80,000 रुपये तोळा असताना कोणी 40,000 जे काही सोनं देतं ते सोनं नसतं, ते खोटं असतं आणि औषधीच्या बाबतीतही ते येतं। बनावट औषधांचे एक मोठं रॅकेट समोर आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। त्यामुळे बनावट औषधांवर आळा बसवण्यासाठी कायदा आणखी सक्षम करावा अशी मागणी जोर धरते। बीडहून सुरेश जाधवसह ठाण्यातनं अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।